नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 29वां श्लोक नंबर 43 का 44? 43। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभो ददाति श्वसताम् पदं यन्नियमाददः लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम्। नभः आकाश, ददाति देते, श्वसताम जीवांना, पदम निवास स्थान, यत ज्यांच्या परम पुरुषोत्तम भगवंतांच्या नियमात नियंत्रणाखाली अधः ते लोकम विश्व स्वदेहम स्वतःचा देह तनुते विस्तारते महान महत्त्व सप्तभी सात आवरणांसह आवृतम आवृत झालेले। आवृत म्हणजे कवर्ड। भाषांतर आहे भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आकाश असंख्य जीवमात्रांना धारण करणाऱ्या सर्व प्रकारच्या ग्रहांना आपल्या पोकळीमध्ये
पोकळीमध्ये समाविष्ट करून घेते. समाविष्ट करून घेते. अखिल वैश्विक देह सुद्धा अखिल वैश्विक देह सुद्धा आपल्यावरील 7 आवरणांसह आपल्यावरील 7 आवरणांसह त्यांच्याच नियंत्रणाखाली त्यांच्याच नियंत्रणाखाली विस्तारित होतो. विस्तारित होतो. ऍपल सायडर घातले त्याने. काल आपण वाचत होतो, कालच्या श्लोकांमध्ये भगवान कपिलदेव भगवंतांच्या मुळेच ही सृष्टीतली प्रत्येक घटक कसे कार्यरत आहेत हे सांगतात. नद्या, पर्वत, अग्नी, पृथ्वी, वृक्ष, लता, वेली, औषधी, वारा, सूर्य, पाऊस, सगळं काही भगवंतांच्या भयाने काम करत असतात, असं आपण काल वाचलं. त्याच हे कंटिन्युएशन आहे. त्यातला सर्वात महत्वाचा घटक सांगितलाय तो म्हणजे काळ, टाइम फॅक्टर. भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आकाश असंख्य जीवमात्रांना धारण करणाऱ्या सर्व प्रकारच्या ग्रहांना आपल्या पोकळीमध्ये समाविष्ट करून घेते. आकाश तत्व अखिल वैश्विक देह सुद्धा आपल्यावरील 7 आवरणांसह त्यांच्याच नियंत्रणाखाली विस्तारित होतो. तात्पर्य या श्लोकावरून समजून येते की बाह्य अवकाशातील सर्व ग्रहलोक तरंगत असून त्या सर्वांवर जीवसृष्टी आहे. श्वसताम म्हणजे श्वसन करणारे किंवा सजीव प्राणी. या श्लोकामध्ये शब्द आलेला आहे स्वशताम पदम. प्रभुपाद ऍक्च्युली सायंटिफिकली आपल्याला काहीच समजावून घ्यायची गरज नाही, पण आपण सगळे सायन्सचे पुत्र आहोत. सायन्स आपली माता आहे. जरी आपण अंधपणे सायन्स मान्य करत असलो तरी आपल्याला वाटतं की सायन्सच आपली माता आहे, सायन्सच आपल्याला तारणार आहे, दुर्दैवाने. त्यामुळे प्रभुपाद तुमचं मन वळवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात सायंटिफिकली आणि लॉजिकली सांगतात. प्रभुपाद म्हणतात की या श्लोकावरून हे सिद्ध होतं की या ब्रह्मांडामध्ये जितके ग्रहलोक आहेत असंख्य आहेत. त्या सगळ्या ग्रहलोकांवरती जीव आहे. आता सायंटिस्ट लोकांचं चाललंय की नाही, चंद्रावरती जीव आहे का, मंगळावरती जीव आहे का, अरे तिथे पाणी सापडलं, अरे एक जीव सापडलं. ऍक्च्युली काहीच सापडलेलं नाही आहे, परंतु चालू आहे त्यांचं. परंतु आपलं शास्त्र हे ठामपणे सांगतं की प्रत्येक ग्रहलोकावरती जीव आहे. तुम्हाला ते दिसलेच पाहिजे असं काही नाही. काही लोक म्हणतात मग एवढा पॉवरफुल दुर्बीण निर्माण केला आम्ही, चंद्रावरचे खड्डे बघू शकतो, पण चंद्रावरती काही हालचाल का दिसत नाही, लोक का दिसत नाही? पण त्यांचं शरीर दुसऱ्या पद्धतीने बनलेलं आहे. जसं या पृथ्वी तलावरती देखील लाखो वेगवेगळ्या प्रकारचे शरीर आहेत, 84 लाख प्रकारचे. त्यातला एक प्रकार हा डॉमिनंट असतो. पृथ्वीवरती पृथ्वी तत्व स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपलं शरीर पृथ्वी तत्वाने बनलेलं असतं. सगळे पंचमहाभूत आहेत, अग्नी, जल, वायू, आकाश आहे, परंतु पृथ्वी तत्व डॉमिनंट आहे. डॉमिनंट आहे म्हणजे सगळ्यात जास्त आहे आणि तो दिसतो. तसं वेगवेगळ्या ग्रहावरती वेगवेगळे तत्व डॉमिनंट असतात. म्हणजे चंद्रग्रहावरती जलतत्व स्ट्रॉंग असतो, सगळी शरीर जलतत्वाने बनलेली असतात. सूर्यग्रहावरती कृष्ण शरीर सगळं हलून निघालं. सगळ्या ग्रहलोकावरती सजीव सृष्टी आहे, जीवसृष्टी आहे. ते या श्लोकावरून स्पष्ट होतं. नभो ददाति श्वसताम.
श्वसताम म्हणजे श्वासोच्छ्वास करणारे सजीव प्राणी हे सगळ्या ग्रहलोकांवरती आहेत. त्यांना धारण करण्यासाठी अगणित ग्रहलोक आहेत. प्रत्येक ग्रह म्हणजे असंख्य जीवांचे निवासस्थान आहे आणि ग्रहांसाठी आवश्यक ती जागा भगवंतांच्या सर्वोच्च आज्ञेमुळे आकाश पुरवते. संपूर्ण वैश्विक देहाचा विस्तार होत असल्याचाही उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. हे विश्व 7 प्रकारच्या आवरणाने आच्छादिलेले आहे, आधीच आपण वाचलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे या विश्वामध्ये 5 महाभूते वा घटक आहेत, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे घटक आवरणांच्या रूपात वैश्विक देहास बाहेरून आच्छादितात. बऱ्याचदा आपण हे वाचलेलं आहे. आणि एक आवरण दुसऱ्या आवरणापेक्षा 10 पटीने मोठा आहे. सगळ्यात बाहेरची आवरण आहेत मन, बुद्धी आणि सगळ्यात शेवटचा अहंकार. खूप मोठा आवरण आहे अहंकाराचं. हे विश्व 7 प्रकारच्या आवरणांनी आच्छादिलेले आहे आणि ज्याप्रमाणे या विश्वामध्ये पंचमहाभूते वा घटक आहेत, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे घटक आवरणांच्या रूपात वैश्विक देहास बाहेरून आच्छादितात. यामध्ये सर्वात पहिले आवरण भूमीचे असून ते विश्वातील अंतर्भागामध्ये 10 पटीने अधिक जाड आहे. सगळ्यात पहिलं भूमी. दुसरे आवरण पाण्याचे असून ते भूमीच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक जाड आहे. तिसरे आवरण अग्नीचे असून ते जल आवरणापेक्षा 10 पटीने अधिक जाड आहे. अशा प्रकारे प्रत्येक पुढील आवरण हे मागील आवरणापेक्षा 10 पट अधिक जाड असते. पुढे भगवंत म्हणतात, गुणाभिमानिनो देवः सर्गादिश्वस्य यद्भयात् वर्तन्ते अनुयुगम येषाम वश एव चराचरम. प्राकृतिक गुणांचे अधिपती असलेले नियंत्रक देव भगवंतांच्या भयाने उत्पत्ती, स्थिती आणि लय इत्यादी आपली कार्ये पार पाडित असतात. या भौतिक जगातील प्रत्येक चर आणि अचर वस्तू या देवतांच्या अधिपत्याखाली असते. मूळ प्रमुख 3 देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश, जे 3 गुणांचे अधिपती आहेत. या 3 गुणांद्वारे ते संपूर्ण सृष्टीचं मॅनेजमेंट करतात, निर्माण करण्यापासून नष्ट करण्यापर्यंत आणि मधलं पालन पोषण. यांच्या अधिपत्याखाली अजून काही असे वेगवेगळे देवी देवता आहेत, ते काम करत असतात. आणि एकूण सृष्टी चर अचर दोन्ही, हलणारे न हलणारे दोन्ही, हे या देवतांच्या अधिपत्याखाली असतात. याचा अर्थ भगवंतांच्या अधिपत्याखाली नसतात असं नाही. भगवंतांचं कंट्रोल सगळ्यांवरती आहे. हायरार्किकल मॉडेल. तात्पर्य, सत्व, रज आणि तम हे त्रिगुण विष्णू, ब्रह्मदेव आणि शिवजी यांच्या नियंत्रणाखाली असतात. भगवान विष्णू सत्वगुणाचे, ब्रह्मदेव रजोगुणाचे आणि भगवान शिवजी तमोगुणाचे अधिपती आहेत. त्याचप्रमाणे वायू, पाणी, मेघ इत्यादी विभागांचे अनेक विविध अधिपती देव आहेत. ज्याप्रमाणे शासनामध्ये अनेक विभाग असतात, त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये भगवंतांच्या शासकीय व्यवस्थेत अनेक विभाग आहेत आणि हे सर्व विभाग भगवंतांच्या भयाने योग्य प्रकारे कार्य करतात. तसं आपण पण पाहतो की जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, राज्य कारभार आहे. त्या राज्याच्या कारभारामध्ये देखील वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तसंच भगवंतांच्या या सृष्टीमध्ये देखील सुरुवातीचे मेन असतात कोण? ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी. आणि मग वेगवेगळे डिपार्टमेंट, पाण्याचं, पावसाचं, वाऱ्याचं डिपार्टमेंट वेगवेगळ्या देवतांच्या अधिपत्याखाली असतात. आणि हे सगळे भगवंतांच्या भीतीने व्यवस्थित काम करत असतात. या विश्वातील अखिल चराचर वस्तूंचे नियंत्रण निसंशय देवतांद्वारेच केले जाते, परंतु त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ नियंता पुरुषोत्तम भगवान आहेत.
चर आचर सर्वांचं कंट्रोल देवतांच्या हातात आहे, परंतु त्यांचा कंट्रोल भगवंतांच्या हातात आहे. आणि म्हणूनच ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की ईश्वर परमः कृष्ण. या विश्वाच्या व्यवस्थापनेमध्ये विविध विभागांचे विविध नियंत्रक आहेत हे खरे, पण सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णच आहेत. प्रलयाचे 2 प्रकार आहेत. ब्रह्मदेव आपल्या निशासमयी निद्रावस्थेत जातात त्यावेळी एक प्रकारचा प्रलय होतो, आणि ब्रह्मदेवांचा मृत्यू होतो त्यावेळी दुसऱ्या प्रकारचा अंतिम प्रलय होतो. ब्रह्मदेवांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत उत्पत्ती स्थिती लय इत्यादी कार्ये भगवंतांच्या अध्यक्षतेखाली विविध देवी देवता करीत असतात. ऍक्च्युली हे डोक्यामध्ये एक प्रकारे मॉडेल बनवून ठेवलं ना, कोण तयार करतंय, कोण कुठे कुठल्या लेअर मध्ये आहे, कोण कुणाला कंट्रोल करतंय, हे ऍक्च्युली सोपं आहे तसं बघायला गेलं तर. परंतु दुर्दैवाने याचं पिक्चर जरी काढून दिलं, ऍनिमेशन जरी काढून दाखवलं तरी आपल्या लक्षात राहणार नाही, कारण आपण कलियुगामध्ये आहोत. मंदा सुमंदमतयो मंदभाग्य ही उपात्रिता. अजून किती दिवस आपल्याला सर्ग आणि विसर्गच वाचायला लागणार आहे माहिती नाही, परंतु अजून पटलेलं नाही आहे, हो की नाही. सगळं मॅनेजमेंट परफेक्टली चालू आहे का? कारण ते एका परफेक्ट माणसाच्या भयामुळे. परफेक्ट हे लक्षात आलं पाहिजे. शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला. सो अनंतो अंतकरः कालो अनादिरादि कृतव्ययः जन्म जनेन जन्मना जनयन् मारयन् मृत्यु न अनंतकम. जनयन मारयन मृत्यू न अनंतकम. काळाला प्रारंभ नाही आणि शेवटही नाही. भाषांतर आहे. काळाला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. या पापी जगाचे निर्माता भगवान यांचा तो प्रतिनिधी आहे. या दृश्य जगाचा अंत तो घडवून आणतो. एका जीवाला दुसऱ्या करवी जन्म देऊन तो सृजनाचे कार्य करतो. तसेच मृत्यूचा स्वामी यमराज यालाही मारून तो विश्वाचा अंत घडवून आणतो. टाइम या सर्ग आणि विसर्गाच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण बऱ्याचदा हे वाचलेलं आहे की सृष्टीची निर्मिती होत असताना पहिल्यांदा भगवंत काय निर्माण करतात? टाइम फॅक्टर हा भगवंतांची ही एक शक्ती आहे. परंतु टाइम फॅक्टर याच्यामुळे आपल्याला सगळं कळतं की कधी निर्माण झालं, किती दिवस टिकलं आणि कधी गेलं. टाइमच नसेल तर याला काही अर्थच नाही, हो की नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतःला भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 2-3 श्लोकामध्ये म्हणतात, मी काल आहे. वेगवेगळ्या अर्थाने सांगतात. काळाची वेगवेगळी कामं असतात. कोणाला लक्षात आहे? काळाचं पहिलं काम सांगितलं ते म्हणजे दंड देणे. आज मी काहीतरी केलं आणि त्यातून माझी सुटका झाली असं होत नाही. काही काळाने मला त्याचा दंड भोगावं लागतं. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, सगळ्या दंड देणाऱ्यांमध्ये
श्रेष्ठ दंड देणारा काळ मी आहे. काळाचं आणखीन एक महत्वाचं काम असतं म्हणजे सुख दुःखाची आठवण करून देणे. शोक आणि चिंता या दोन गोष्टी निर्माण करणे ज्या दुःखमय असतात. काळच नसेल तर भूतकाळात काय झालंय त्याचा शोक कसा होणार, आणि काळच नसेल तर उद्या काय होणार आहे याची चिंता कशी असणार. हे काळाचं मेन काम असतं. आणि अत्यंत महत्वाचं काम सांगितलंय काळाचं ते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एंड करणे. काळ नसेल तर कुठली गोष्ट थांबणारच नाही. ते काही असो, आपलं शरीर, वस्तू, व्यक्ती, जीव, सगळं काही, सृष्टी, बरोबर ना. म्हणून मोबाईल फोन डिझाईन करतानाच असा डिझाईन केला जातो की काही काळाने तो खराब होईल. काळ काळाचं हे काम आहे एखाद्या वस्तूला थांबवणे, संपवणे. आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अभिव्यक्ती, इवन हे प्रकृतीचे 3 गुण, अहंकार, मन, बुद्धी, सगळं काही काळाच्या प्रभावाखाली चालू असतं. भगवद्गीता समजावून घेणे खूप सोपं आहे. काळाच्या नियंत्रणाखाली आणि प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली ज्या प्रकारचं आपण काम करतो ते काम आपल्याला बांधून ठेवायचं काम करतं. नसेल तर आपण ते काम बदलून इथून सुटू शकतो. हे भगवद्गीतेचं बेसिक आहे. याच्यात सगळं आलं. तुम्ही कोण, भगवान कोण, काळ काय आहे, प्रकृती काय आहे आणि कर्म काय आहे. 5 गोष्टी समजावून घेतल्या की भगवद्गीता समजते. आणि याच्यामध्ये काळ पॉवरफुल आहे. तर या श्लोकामध्ये भगवंतांनी काळाचं आणखीन एक महत्वाचं काम सांगितलंय ते म्हणजे काळच सगळं काही निर्माण करतो आणि काळच सगळं काही संपवतो. आपल्याला वाटतंय आपण निर्माण करतो, परंतु काळ ते आपल्याकडून निर्माण करून घेतो. काय लिहितात भगवान, काळाचा प्रारंभ नाही आणि शेवटही नाही, या पापी जगाचे निर्माता भगवान यांचा तो प्रतिनिधी आहे. या दृश्य जगाचा अंत तो घडवून आणतो. एका जीवाला दुसऱ्या जीवाकरवी जन्म देऊन सृजनाचे कार्य करतो. सृजन म्हणजे निर्माण करणे. तसेच मृत्यूचा स्वामी यमराज यालाही मारून तो विश्वाचा अंत करतो. म्हणजे कोणीच राहणार नाही, सगळ्यांना संपवायचंय, सगळे संपले पाहिजे, ब्रह्माजी पासून सगळे. आता एखादा व्यक्ती असा विचार करेल की हे तुरुंग आहे, मग याला सारखं सारखं संपवलं का जातं. ऑफकोर्स सारखं सारखं संपवलं जात नाही. तुम्ही मोजू शकत नाही इतके दिवस हे ब्रह्मांड राहतं आणि मग संपतं आणि पुन्हा निर्माण केलं जातं. यालाच आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये आपण समजावून सांगू शकतो. म्हणजे काही दिवसांनी मशीन एवढं खराब काम करायला लागतं की त्याला रिसेट करावं लागतं. अगेन काळ, काही काळाने मशीन एवढं कॉम्प्लिकेटेड होऊन स्लो होतं, आपलं मोबाईल फोन स्लो होतो, त्याला रिस्टार्ट करावं लागतं. कम्प्युटर स्लो होतं, मग त्याला रिस्टार्ट करावं लागतं. तसंच ही सृष्टी इतकी कॉम्प्लेक्स होते, इतकी घाणेरडी होते, इतकी स्लो होते की याला सगळं संपून पुन्हा तयार करावं लागतं. मग असे जसं मगाशी आपण मागच्या तात्पर्यामध्ये वाचलो की 2 प्रकारचे प्रलय होतात. 2 प्रकारचे ही सृष्टीला 2 वेळा संपवलं जातं किंवा रिसेट केलं जातं. एकदा जेव्हा ब्रह्माजी झोपतात, कारण ब्रह्माजी या सृष्टीचे परम नियंत्रक असल्यासारखे आहेत. ते जेव्हा झोपतात तेव्हा ही सृष्टी बंद होते, काही काम चालू राहत नाही, सुप्तावस्थेत जाते. त्याला एक प्रलय म्हणतात. किती वेळ झोपतात ब्रह्माजी? Who knows? आपल्या काळामध्ये
43 लाख वर्ष गुणिले, नाही 43 लाख वर्षच बरोबर ना. तो ती त्यांची एक रात्र असते. नाही, गुणिले 1000. दॅट्स राईट. 43 लाख गुणिले 1000. सहस्र युग पर्यंतम. व्हॉट इज दॅट श्लोक? सहस्र युग पर्यंतम ब्रह्मणा विदु, समथिंग लाईक दॅट. 1000 चतुर्युग आपला जेव्हा होतो ते एक ब्रह्माजींचं दिवस असतं, तेवढीच रात्र असते. मग तेवढा काळ सृष्टी बंद ठेवली जाते आणि पुन्हा निर्माण केली जाते. पुन्हा सगळं निर्माण केलं जातं, पुन्हा शरीर प्रदान केले जातात. तुम्ही कुठे जात नाही, सुप्तावस्थेत राहता. असं नाही की तुम्ही ब्रह्माजींचा दिवस संपला, रात्र सुरू झाली म्हणजे आपण भगवत धामात वगैरे जातो. नो, इथेच विदाउट शरीर. अशी 365 रात्र गेल्यानंतर ब्रह्माजींचा 1 वर्ष होतो. असे 100 वर्ष झाल्यानंतर ब्रह्माजी संपतात. तो महाप्रलय. ब्रह्माजींना, यमराज, सगळ्यांना, सगळं हे अख्खं ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत सगळं संपवलं जातं आणि सगळं पुन्हा आहे तसं कारणोदक्षाई विष्णूंच्या शरीरामध्ये ब्रह्मांड जातं आणि तिथे पण इतकाच काळ ते सुप्त अवस्थेमध्ये राहतं. आणि जेव्हा पुन्हा ते कारणोदक्षाई विष्णूंच्या शरीरातून बाहेर पडायचा समय येतो, तेव्हा पुन्हा ब्रह्माजींना निर्माण केलं जातं. तेच ब्रह्माजी असतील असं नाही, तुम्ही पण होऊ शकता ब्रह्माजी. वेगवेगळे ब्रह्माजी असतात. अखंड ब्रह्मांड, अनगिनित ब्रह्मांड आहेत. प्रत्येकाचे ब्रह्माजी वेगळे आहेत. काहींना 2 तोंड आहेत, काहींना 4 तोंड आहेत, काहींना 10 तोंड आहेत. सगळे ब्रह्मांड एकसारखेच असले पाहिजे असं नाही. सगळे ग्रहलोक एकसारखेच असले पाहिजेत असं नाही. विविधता निर्माण करतात. आणि हे सगळं 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 चक्र जे आहे त्याचं कंट्रोल कोणाच्या हातामध्ये असतं? काळ, टाइम. ऑफकोर्स भगवंतांच्या हातात असतं, परंतु टाइम किंवा काळ हे भगवंतांची एक शक्ती आहे, एक क्षुल्लक शक्ती आहे. असं नाही आहे की भगवंतांना आपली 99% शक्ती हे सगळं सांभाळण्यासाठी वापरावी लागते. लेस दॅन 1% ऍक्च्युली. भगवंत 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात भगवद्गीतेमध्ये, एकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशामध्ये मी हे जग निर्माण करतो. तुला काय सांगणार आहे माझी विभूती काय आहे, माझी महत्ता काय आहे. त्यातला हा काळ हा एक क्षुल्लकसा भगवंतांचा शक्ती आहे. दॅट्स इट. या क्षुल्लकशा भगवंतांच्या काळ नावाच्या शक्तीला देखील आपण जिंकू शकत नाही. हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी आपण भगवंतांना शरण जाऊ शकतो. हे काळाबद्दल एवढं सगळं समजावून सांगण्याचा हा उद्देश आहे. तुम्ही म्हणाल प्रभूजी एवढं कशाला पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगताय? कारण आपल्याला अजून कळालेलं नाहीये की ह्या काळाला पण आपण जिंकू शकत नाही. या काळाला जिंकण्याचा प्रयत्न केला औरंगजेबनी, नेपोलियननी, हिटलरनी. तुम्ही पण करताय, मी पण करतोय, आपण सगळे या काळाला जिंकण्याचा प्रयत्न करतोय. पण कोणी आजपर्यंत जिंकू शकला नाही, कोणी जिंकू शकणारही नाही. आणि ही भगवंतांची शक्ती जी आहे काळ नावाची, ती भगवंतांच्या अनंत शक्तींमधली एक छोटीशी क्षुल्लक शक्ती आहे. मग विचार करा भगवंत किती शक्तिमान असते. आणि आपण आपला अहंकार कधी सोडून द्यायला पाहिजे होता आणि कधी भगवंतांच्या चरण कमलांमध्ये आपल्याला स्वतःला झोकून द्यायला पाहिजे होतं, मी तुमचा आहे आजपासून. परंतु आपली इच्छा होत नाही. माझ्या हातात भरपूर काही अजून आहे प्रभूजी. भगवंत जरी समोर आले तरी आपण त्यांना सांगू, माझ्या हातात भरपूर काय अजून आहे, तुम्ही थांबा थोडा वेळ, मी भरपूर काय करणार आहे, माझ्या कंट्रोलमध्ये भरपूर काय आहे. काळ सगळ्यांना संपवतो. हे या श्लोकामध्ये सांगितले. ऍक्च्युली तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलंय, हे रिपीटेडली मला वाटतं आता 7-8 वेळाला भागवतम मध्येच झालेलं असेल, भगवद्गीतेमध्ये पण आहे. परंतु कळतंय कोणाला? कोणाला कळालंय आजपर्यंत?
काळाला असतं तर आपण सगळं सोडून काळाच्या समोर नतमस्तक झालं असतो. मराठीमध्ये पण काही महान लेखक म्हणतात, काळासमोर कोणाचं काही चालत नाही. म्हणायचं अवघड असतं, सॉरी, म्हणायचं सोपं असतं, ऍक्च्युली कृतीत उतरायचं अवघड असतं. म्हणून हे रिपीटेडली सांगितलं जातं. तात्पर्य: भगवंतांचा प्रतिनिधी असलेल्या शाश्वत काळाच्या प्रभावाने पिता एका पुत्रास जन्म देतो आणि क्रूर मृत्यूच्या प्रभावामुळे पित्याचा मृत्यू होतो. तथापि काळाच्या प्रभावाने क्रूर मृत्यूचा देवही मरण पावतो. दुसऱ्या शब्दात, या भौतिक जगातील सर्व देवता आपल्याप्रमाणेच क्षणभंगूर आहेत. बर्थडे का साजरा करतो आपण? इट्स अ टाइम, अदरवाईज त्याला काय महत्व आहे? सगळे जन्माला येतात, सगळे मरतात. नाही कुणी कुणाला लक्षात ठेवतो, नाही कुणाला कुणाचा कुणाशी संबंध आहे, तरी पण आपण तो एक पर्टिक्युलर दिवस, त्या दिवसातला एक पर्टिक्युलर वेळ का लक्षात ठेवतो? बिकॉज इट्स अ टाइम. हा टाइम फॅक्टर आपल्यावरती प्रभाव टाकलेला, कंट्रोलिंग अस. आणि जसजसं आपण मंद होत जाणार, जसजसं आपण अहंकारी होत जाणार, तसतसं हे टाइम फॅक्टरचा प्रभाव वाढत जाणार. पूर्वीच्या काळातल्या लोकांना बर्थडे बिर्डे, कधी जन्मलो, किती वय आहे, काही माहिती नव्हतं. अजूनही काही 2 शतकापूर्वीच्या, 2 नाही ऍक्च्युली, 1950 मधले, 60 मधले, 70 मधले कोणी तुम्हाला भेटले तर त्यांना तुम्ही विचारा तुमचं वय काय, तुमचं बर्थ डेट काय, ते म्हणतील कोणाला माहितीये. असं नाही गरीब घरातले वगैरे, कोणालाच माहिती नव्हतं, कारण कोणाला ते महत्वाचं वाटलंच नव्हतं. महत्वाचं होतं चांगलं वागणे, भगवंतांची सेवा करणे, धर्माचं आचरण करणे आणि इथून सुटका करणे. आता ते हळूहळू आपण विसरत चाललोय. त्यामुळे आपल्यासाठी महत्व झालेलं आहे बर्थडे, श्राद्ध, आविर्भाव दिवस, तिरोभाव दिवस, आला कधी गेला कधी. कारण का? या अहंकारामुळे आपली बुद्धी आता अशी भ्रमित होत जाते. बुद्धीना स्मृती भ्रंश होत जाते आणि अहंकारच सगळा मेन बनतो आपला. काळाच्या प्रभावाने पिता पुत्रास जन्म देतो आणि त्याच काळाच्या प्रभावाने तो पिता मरतो. ती पण डेट लक्षात ठेवतो आपण. काही महत्व नाही आहे त्या डेटला. बरं, डेट निर्माण कोणी केली? आपण मानवाने केली. आपल्या वैदिक कॅलेंडर मध्ये 12 महिने असतात आणि 3 वर्षातून एकदा 13 महिने असतात. ही कॅलेंडर बरेच वर्ष वापरली लोकांनी, नंतर लोक विचित्र झाले, भुलले, नवीन कॅलेंडर निर्माण केलं, ज्याला आपण ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो आता सध्याला, ज्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी याच्यामध्ये आपण मोजतो. जानेवारी 17ला या तारखेला या दिवशी त्याचा वडील मेला. हाऊ डज इट मॅटर? हे मानव निर्मित आकडा आहे हा, जानेवारी 17, 1973, व्हॉट एव्हर इट इज, 2025. याला काही अर्थच नाही ऍक्च्युली, परंतु याचा प्रभाव इतका स्ट्रॉंग असतो आपल्याला हे लक्षात घेण्यासाठी मी समजावून सांगतोय. प्रभाव किती स्ट्रॉंग आहे बघा आपल्यावरती. रात्रंदिवस आपण विचार करत बसतो, हे असं कसं काय झालं, हे असं कसं काय झालं. 1 वर्षापूर्वी गेले, 2 वर्षापूर्वी गेले. हे वर्ष तुम्ही निर्माण केलेत. समजा एखादा उद्या येऊन त्याने 90 दिवसाचा 1 महिना निर्माण केला आणि 36 महिन्यांचा 1 वर्ष निर्माण केला, तर हे सगळंच गणित बदलणार आहे. आता जी गणित घालतोय आपण ते सगळं गणित बदलणार आहे. यालाच म्हणतात तुम्हाला बांधून ठेवलेला आहे. कुणी बांधून ठेवलेला आहे? काळाने बांधून ठेवलेला आहे. जोपर्यंत आपण हे याच्यामध्ये विचलित होत राहणार, चक्कर मारत राहणार ना, येस काल परवा 2 वर्ष झाली नोकरी जाऊन मला, त्या माझ्या बॉसने मला अशी शिव्या दिलेल्या त्या दिवशी, माझ्या अतिप्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला या दिवशी.
त्या दिवसाला महत्वच नाहीये. तुम्हाला हे बांधून ठेवण्यासाठी निर्माण केलेलं आहे काळ आणि प्रकृतीचे 3 गुण. हो की नाही? म्हणून भगवंत इथे सांगतात की पित्या पुत्राला जन्म देतो, मग आपण म्हणतो बर्थडे. मग पित्याचा एक दिवस मृत्यू होतो, आपण म्हणतो श्रद्धांजली, व्हॉट एव्हर, मृत्यू दिवस. आणि हे जे सगळं कंट्रोल करतोय ना मृत्यूचा देवता यमराज, त्याला पण एक दिवस काळ संपवतो. वाव. मग कशाला अर्थ आहे? कशाला अर्थच नाहीये. काळाच्या प्रभावाखाली जे काही चाललंय त्याला अर्थच नाहीये. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. त्याला अर्थच नाहीये. सगळे क्षणभंगूर आहे. देवी देवता ब्रह्माजी पासून सगळे. आपले आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचे असते आणि त्याचप्रमाणे देवतांचे आयुर्मान जरी लक्षावधी किंवा अब्जावधी वर्षांचे असले तरी त्या काही सनातन नाहीत. या प्राकृतिक जगात कोणीही शाश्वत काळासाठी जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक प्रयत्न आपला त्याच्यासाठी सुरू आहे. हो की नाही? या काळाच्या प्रभावाखाली आपण अडकलोय, म्हणून तर आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय. हे औषध शोधून काढायचं, हे क्रीम शोधून काढायचं, अजून जास्त दिवस कसं जगता येईल. मग एखाद्याला समजतं, अरे जर तू हा यज्ञ केलास तर तुला स्वर्गलोकात जन्म मिळेल, तिथे तू इथे जेवढं आयुष्य आहे त्याच्या 360 पटीने जास्त जगू शकतो. यस, लेट्स डू दॅट. ते करूया आपण. त्याच्या वरच्या जगामध्ये जनलोक, तपलोक, महरलोक अजून तेवढ्याच पटीने जास्त आयुष्य जगू शकता. ब्रह्माजींचा जो ब्रह्मलोक आहे तिथे जर जन्म घेतला तर वाव, मोजताच येत नाही एवढे वर्ष जगू शकता. 43 लाख गुणिले 1000 गुणिले 365 गुणिले 100. परंतु हे भगवंतांच्या गणितामध्ये सगळं क्षणभंगूर आहे, चुटकी मारल्यासारखं. कारण तिथे काळच नाहीये. इथे काळ आहे म्हणून तुम्ही मोजताय ना, मोजण्याला अर्थच नाही. कळालं काय? कारणोदक्षाई विष्णूंच्या लेवलला जाऊन, त्यांच्या लेवलला जाऊन जर आपल्याला खरोखरच असा चष्मा किंवा काहीतरी बघायला मिळालं तर आपण बघू शकतो की एका क्षणात हे ब्रह्मांड निर्माण होतंय. 43 लाख गुणिले 1000 गुणिले 365 गुणिले 100 आणि एका क्षणात एवढं सगळं निघून जाते. आणि हे कंटिन्युअसली चालू आहे. एक येतंय बाहेर, एक जातंय, एक बाहेर येते, एक जात. तो टाइम पिरियड देखील भगवंतांसाठी एक क्षणच आहे. इट डझंट रिअली मॅटर. त्याचा अर्थ काय? क्षण आहे म्हणजे काय? इट डझंट रिअली मॅटर म्हणजेच काय? मराठीत काय म्हणायचं? त्याला काही फरकच पडत नाही. आपण मात्र या टाइम फॅक्टर खाली अडकले. काल असं झालं, उद्या असं होणार, माझं असं झालं, त्याचं असं झालं, ह्याचं असं झालं, त्याचं असं झालं. आणि हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी, हे तुम्हाला पटवण्यासाठी सर्ग आणि विसर्ग हे 10 वेळेला सांगितलेलं आहे, रिपीट करून. एखाद्याला प्रश्न पडू शकतो की मी भागवत कथा ऐकायला आलो, ते कथा नाहीच अजून सुरू झाली, वर्ष गेला, 2 वर्ष संपत आले, अजून आपण हे पृथ्वी निर्माण कशी केली, काळाचा प्रभाव काय, हेच वाचतोय. जरा तरी थोडीशी कथा सांगा प्रभूजी. कुर्मावतार, भगवंत कासवाच्या रूपात कसे आले, मंदार पर्वताने त्यांची पाठ कशी खाजवली, थोडस काहीतरी ज्यूस टाका, कथा सांगा. आपण अडकलोय काळामध्ये, काळाच्या प्रभावामध्ये. सुपर पॉवरफुल शक्ती आहे भगवंतांची, ज्याला काळ म्हटलं जातं. ज्याला म्हणतात की नाही भगवंत, याला पार करून कोणी जाऊ शकत नाही, तशातली ही शक्ती आहे. जाऊ शकतो. कोण जाऊ शकतो? जो भगवंतांना शरण जातो. म्हणजेच काय, या शक्तीची चावी ज्याच्याकडे आहे त्याला शरण गेलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून हे फाडून जाऊ शकत नाही. काही लोकांनी प्रयत्न केलाय तसा, ब्रह्मलोकापर्यंत जाऊन त्याच्याही पुढचं आवरण, जे आता आपण वाचलो ना 10 पटीने आवरण मोठं असतं, ते आवरण फाडून पलीकडे जायचा प्रयत्न करतो, नाही जाऊ शकत. वायो रथापि मनसा
मुनिपुंगवानाम. मनाच्या स्पीडने अब्जावधी कोट्यावधी वर्ष जरी आपण प्रवास केला तरी आपण या आवरणाच्या सुरुवातीला पण जाऊ शकत नाही. फाडून पलीकडे जायचं खूप लांबची गोष्ट आहे. हे भगवंतांची शक्ती आहे आणि हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हे सर्ग विसर्ग पुन्हा पुन्हा सांगितलंय. आणि हेच लक्षात आलेलं नसेल तर हे सगळ्या कथा ऐकून काय उपयोग आहे? हो की नाही? सगळ्या कथा ऐकून घरी येऊन तुम्ही परत डोक्याला हात लावणार असाल, अरे काल असं झालं. काळाचा प्रभाव इतका स्ट्रॉंग आहे. कोणीही या प्राकृतिक जगात कोणीही शाश्वत काळासाठी जिवंत राहू शकत नाही. भगवंतांच्या केवळ अंगुली निर्देशनाने हे दृश्य जगत उत्पन्न होते, टिकून राहते आणि शेवटी नष्टही होते. अंगुली निर्देशन म्हणजे काय? बोट दाखवल्याने. भगवंत असं बोट दाखवून म्हटले, झुप अख्खं ब्रह्मांड निर्माण होते, झुप अख्खं ब्रह्मांड नष्ट होते. म्हणूनच भक्त या भौतिक जगातील कोणत्याही गोष्टीची कामना करीत नाही. सगळंच संपणार आहे एक दिवस, त्याला घेऊन मी करू काय? ही भावना निर्माण होणे याला म्हणायचं अध्यात्माची सुरुवात होणे. तो भगवंतांची केवळ सेवा करू इच्छितो, हा सेवाभाव शाश्वत आहे. कारण भगवंत शाश्वत आहे. भगवंतांच्यावरती हा काळाचा प्रभाव नाही. मग अशा वस्तूची, अशा व्यक्तीची, अशा कर्माची, कामाची आपण इच्छा केली पाहिजे जे शाश्वत आहे, त्याच्यावरती काळाचा प्रभावच नाही. भगवंतांचा सेवक शाश्वत आहे आणि त्याची भक्ती सेवाही शाश्वत आहे. मग ती इथे जरी केलेली असली तरी. हरे कृष्ण. अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदातील भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन नामक 29व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. ह्या अध्यायामध्ये भगवान कपिल देवानी भक्तिमय सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, प्रॅक्टिकली काय करायचं असतं हे समजावून सांगितलं. आणि शेवटी सांगितलं की हे का महत्वाचं आहे, मी कोण आहे, माझ्या भीतीमुळे सगळे काम करतात, माझ्या शक्तीखाली सगळं चालू आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मी जे प्रॅक्टिकली भक्तिमय सेवा करायला तुम्हाला सांगितली, हे जर तुम्ही केला नाही तर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तुम्हाला मी पुढच्या अध्यायात सांगणार आहे. म्हणून थोडेसे कठोर झालेत कपिल देव. तुम्हाला वाटत असेल की 4-5 श्लोक, 5-7-8 श्लोक झाले, कपिल देव काय सांगतायत, माझ्या भीतीने वारा वाहतो आणि माझ्या भीतीने सूर्य प्रकाश देतो, माझ्या भीतीने पाऊस पडतो, माझ्या भीतीने नद्या वाहतायत. अरे हे काय भीती घालायला आलेत की काय? यस, भीती घालायलाच आलेले आहेत. काही वेळेला आपण म्हणतो की नाही, माझा तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नाहीये, पण ऍक्च्युअली घाबरवण्याचाच उद्देश आहे. कारण कलियुगातले आपल्यासारखे निर्लज्ज जीव आहेत ना, यांना भीती जरी घातली तरी यातून बाहेर पडणार नाही. म्हणून पुढचा अध्याय अतिशय भीतीदायक आहे, अंगावर काटा येण्यासारखा. आता ही याची सुरुवात आहे. भगवान कपिलदेव आता सांगायला सुरुवात करणार आहेत की माझी भक्तिमय सेवेमध्ये तुम्ही स्थित झाला नाही तर तुमच्यावरती काय काय दुःख तुम्हाला कशा प्रकारे भोगावे लागतात याचं आता मी स्पष्टीकरण देतो हे माते. ते पुढच्या अध्यायात सांगतात. पुढच्या दोन्ही अध्यायामध्ये मला वाटतं दोन्ही अध्यायामध्ये थोडं थोडं वर्णन आहे. एका अध्यायामध्ये मृत्यू आणि जन्म का किती भयानक असतो ते सांगितले आणि एका अध्यायामध्ये नरक काय असतं हे सांगितलंय. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सो या अध्यायातली प्रॅक्टिकल भक्ती म्हणजे काय?
हा अध्याय संपला, पण हा अध्याय विसरू नका. जसं मी या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणालो की श्रीमद भागवतम मधला सगळ्यात महत्वाचा अध्याय हा, सगळ्या 12 स्कंदांमधला, रासलीलेपेक्षाही, 10व्या स्कंदापेक्षाही. आणि या अध्यायातले महत्वाचे श्लोक आहेत ते म्हणजे 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा याचं लेक्चर ऐका, पुन्हा पुन्हा याच्यावरती चिंतन करा. हे 7 श्लोक ज्याला कळाले, रोजच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली करता आलं, त्याला भक्तिमय सेवा कळते. बाकी कोणालाही भक्तिमय सेवा कळत नाही. 20 ते 27. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम.